सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना काल हृदयेश आर्ट्स या संस्थेच्या वतीने उदयनाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला। गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या हस्ते हा पुरस्कार आशाताईंना देण्यात आला। या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय उपस्थित होतं। पार्ले टिळक विद्यालयात हा पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला। 1 लाख रुपये रोख आणि मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। मात्र आशाताईंनी पुरस्काराची रक्कम दुष्काळग्रस्तांना देणार असल्याचं जाहीर केलं। आजवर आपल्याला अनेक पुरस्कार मिळालेत, मात्र आजचा पुरस्कार आपल्यासाठी खूपच खास असल्याचं आशाताईंनी बोलून दाखवलं। पूर्ण खाते आज आपण तुझं गाणं ऐका तर आपल्याला ती 80 वर्षाची याचा विसर पडेलच, पण ती 17 वर्षापूर्वी गाणी होती तो आवाज वेगळा किंवा आजचा आवाज वेगळा आहे असं आपल्याला बिलकुल वाटत नाही। त्याचं कारण तो जो देहातीत गुरु असतो, जो देह सोडून बाहेर असतो पण योग्य वेळी देह धारण करतो, ते गुरुजी म्हणजे माणसात देणारा योग्य वेळी तिच्या आगे प्रवेश करतील आणि बरोबर तिची सगळी गाणी आपल्याकडनं लावून घेतील आणि आपल्याला याचा अनुभव देतील की बाप उपमा देवी करून सहज विषय निघतो झाला। आशाने 14 वर्षी घर सोडलं आणि ती अतिशय कष्ट करून रात्रंदिवस कष्ट करून आज ती या जागेला पोचली आहे, इतक्या उंचावर पोचली आहे, याचा मला आनंद आहे। आणि तिने आम्हा कोणाचाही आधार नव्हता तिला, पण ती एकटी सगळं करत होती। त्यात तिचं घर, मुलं, नवरा हे सगळं सांभाळून तिने प्लेबॅक सिंगिंग केलं, नाव झालं। आणि आशाने आमच्या म्हणजे मी आणि उषा किंवा मीना, हृदयनाथ आमच्याकडनं काहीही न मागता ती आज या जागेला उभी आहे असं मला भारतरत्नाच्या हातून मिळालेलं हे अवॉर्ड आहे आणि मला अतिशय आनंद आहे की मला ते अवॉर्ड मिळाले। त्याबद्दल अवॉर्ड खूप मिळतात, जिथं म्हणाल तिथं अवॉर्ड मिळत असतात, पण हे अवॉर्ड स्पेशल आहे। पण याच्या आतला हा जो चेक आहे त्यात अनेक लाख रुपये घालून मी हा आपल्या चीफ मिनिस्टरच्या फंडमध्ये जिथं दुष्काळ पडला आहे त्यांना मी देणार, तेवढंच माझी थोडीशी मदत होईल।